तू देविकाचा चेहरा घेऊन असीमची आई बनायला इथे आलीस म्हणजे तुझा देविकाशी नक्कीच काहीतरी संबंध असणार। आणि म्हणून देविकाचा मृत्यू झाल्यानंतर तू तिचा सोंग घेऊन आमचा फायदा घ्यायला आलीस ना? त्यावेळेला आमच्याकडे पुरावा नव्हता, पण आता आमच्याकडे सगळे पुरावे आहेत। आता तू सुटणार नाहीस, तुझ्या कर्माची फळं तुला नक्कीच मिळणार बघ। बऱ्या बोलानं सांग देविका तुझी कोण होती आणि तू इथे आमचे पैसे लाटायलाच आली होतीस ना? आणि कोण आहे तुझ्या सोबत? कोण आहे तुझ्या बरोबर? सांग पटकन, कारण तुझा हा खेळ आता संपलाय कलिका। माझा खेळ कोणी संपू शकत नाही, तूही नाही। तुला जाणून घ्यायचं होतं ना मी कोण आहे? हो, मीच आहे कलिका। देविकाची जुळी बहीण कलिका। आम्ही दोघे ना फक्त चेहऱ्याने सारख्या दिसतो बाहेरून, पण आतून वेगळ्या। तिला तिच्या आयुष्यात जे जे काही मिळालं ना ते सगळं मला हवं होतं, आणि म्हणूनच मी या चेहऱ्याचा फायदा घेतला। तू फायदा घ्यायचं ठरवलंस, ठीक आहे। तू हे सगळं पैशांसाठी केलंस, ह्यासाठी मी एखाद वेळेस तुला माफ पण करीन। पण असीमचं काय ग? त्याला त्याची आई परत आली आहे ही खोटी आशा का दाखवलीस तू? त्याला आता काय वाटत असेल ह्याचा विचारच नसशील केला ना तू? तुला एवढ्या लहान मुलाच्या फिलिंग्स बरोबर खेळताना लाज नाही वाटली का ग? हा ट्रॉमा तो आयुष्यभर विसरू शकणार नाही, तुझ्यामुळे विसरू शकणार नाही हे सगळं। आता तुम्हाला सगळ्यांनाच कळलं ना की मी कोण आहे? कलिका। पण या कलिकाबद्दल तुम्हाला एक गोष्ट कळलेली नाहीये, ही बाई जे ठरवते ते पूर्ण करते। दागिने तर मी घेऊनच जाणार, पण त्यासाठी मग सगळ्यांना मरावं लागेल। आणि म्हणूनच मी त्या पेढ्यांवर विष टाकलं होतं। आणि निवी, त्यात सगळ्यात पहिला नंबर तुझा। निवीच्या केसाला जरी धक्का लागला ना तर मी तुझी अशी अवस्था करेन की तू स्वतःला सुद्धा ओळखणार नाहीस। निवी, तू ठीक आहेस ना बाळा? धन्या, या बाईला सोडू नकोस, हिला पोलिसात दे। दादा, तू माझ्या आईचा हात का पकडलेस? आई, हे सगळे तुझ्याशी असं का वागतात? आई, सांग ना! आई, 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 सांग ना! ए, सर! असीम, धन्या, निवी सांभाळायला। इथे इथे ए, थांब! असीम! परिताई, हे काय चाललंय? मी आईला बघून येतो। असीम थांब, ती तुझी खरी आई नाहीये असीम, ती देविका नाहीये। लवकर या।
बेइज्जती बाई. साहेब पकडा हिला. पकडा तिला. उभी राहा. साहेब हीच आहे ती फ्रॉड बाई. नाही सर, सर सर हे सगळे खोटं बोलतायत. ती माझ्या असीमची आई आहे, देविका. या सगळ्यांनी माझ्या विरोधात कट रचलाय मला माझ्या मुलापासून लांब करण्यासाठी. सर प्लीज ऐका माझं. गप्प बस तू. खोटं नको बोलू, समजलं? साहेब ही देविका नाहीये. काही दिवसांपासून असीमची आई देविका म्हणून आमच्या घरी राहते खरी ही बाई, पण हिचं नाव देविका नाहीये साहेब. हिचं नाव कलिका आहे. साहेब आम्ही तुम्हाला पुरावे ऑलरेडी दिलेले ते तुम्ही चेक करू शकता. त्याच्यात हिचं आयडेंटिटी कार्ड पण आहे ज्याच्यावर हिचा ओरिजिनल फोटो आणि नाव आहे. सर याआधी तिने आमच्या घरातले दागिने सुद्धा चोरायचा प्रयत्न केला होता आणि आज देवळातला प्रसाद म्हणून ती पेढ्यामध्ये विष मिसळून आम्हाला देत होती. आणि ते पेढे सुद्धा त्या पुराव्यांमध्ये आहेत. साहेब ही असीमला तिचा मुलगा म्हणते, पण तिने असीमलाही सोडलं नाही हो. तुम्ही प्लीज या बाईला ताबडतोब अटक करा. सर सर मी काही केलेलं नाही सर. सर हे खोटं बोलताय. निवेदिता तू फसवलंयस मला, फसवलंयस ग. ए बाई तू गप्प बस. खूप झाली तुझी नाटकं. शिंदे मॅडम घेऊन चला हिला. सर ऐका माझं. सर ऐका प्लीज. सर निवेदिता तू माझ्या तोंडाशी आलेला घास काढून घेतलायस. मी सोडणार नाही तुला. नाही सोडणार. सोडा. चल निवी. निवी घे बाळा घे. थँक्यू. निवेदिता पण तुझ्या नेमकं कधी लक्षात आलं की ती देविका नाहीये म्हणून? मी देविकाला आधी भेटले होते काका. ती माणूस म्हणून वाईट नव्हती काका. बस झालं ग कौतुक तिचं. शेवटी दाखवायचे ते रंग दाखवले ना बहिणींनी. दुसऱ्यांना लुबाडण्याचे धंदे. एकीला पैसा चोरायचाय, दुसरीला माणसं. आई मला मान्य आहे तिने जे केलंय ते चुकीचंच केलंय, पण देविकाला जर आपल्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट करायचे असते ना तर इतक्या वर्षात तिने केले असते आई. पण तिने तसं नाही केलं. उलट आपल्याला त्रास होणार नाही ह्याचीच काळजी घेतली तिने. निवेदिता त्या दोघी जुळ्या बहिणी असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यात साम्य खूप होतं. मग तू चेहऱ्यातला नेमका फरक कसा काय ओळखलास? काका चेहरे सारखे असले तरी माणसांचे विचार सारखे नसतात ना. त्या बाईचं बोलणं वागणं मला पहिल्या दिवसापासूनच खटकत होतं. निवी तू एक गोष्ट खूप चांगली केलीस. तिचा तपास करत राहिलीस. खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. यश म्हणतो ना ते अगदी खरंय निवेदिता. तुझं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. काका कौतुक फक्त माझं नाही, कौतुक धन्याचंही झालं पाहिजे. या शोधात धन्याने मला वेळोवेळी मदत केली आहे आणि तेही त्याची पर्सनल कामं बाजूला ठेवून. आणि हो आमच्या दोघांपेक्षाही कलिकाला पकडण्यात जर कोणी मदत केली असेल तर तो असीम आहे. पण आहे कुठे असीम? दिसत नाहीये ते.
थांबा, मी बघून आलो. असीम, असीम, अरे रडायला काय झालं? हा, थांब, मी निविताईला बोलवतो. हा, थांब. निवी, असीम बेडरूम मध्ये खूप रडतोय. नको ग काळजी करू सुमित्रे. ती निर्दयी बाई गेली आता जेलमध्ये खडी फोडायला. वाईट करणाऱ्याचं वाईट होतं असं म्हणतात ना, ते खरंच आहे. बाळा रडू नकोस, शांत हो असीम. ताई, ती माझी आई नव्हती. मी खूप खुश झालेलो, पण ती खूप वाईट होती. तू बघितलंस ना तिनं मला कसं ढकललं. असीम नको रडूस रे, शाणा मुलगा आहेस ना. शाणी मुलं रडत नसतात असीम. शांत हो बाळा. आणि तुला माहितीये ती बाई वाईटच होती. तू प्लीज टेन्शन घेऊ नकोस. ताई, मला खूप भीती वाटते ग. कसली? पोलीस काकांनी जेव्हा ते बाईला पकडलं तेव्हा ती तुझ्याकडे रागाने बघत होती. ताई, ती तुला काय करणार नाही ना ग. असीम तू घाबरू नकोस, काही नाही होणार. हे बघ, वाईट काम करणाऱ्यांना पोलीस काका घेऊन जातात, बघितलंस ना. बाप्पाने तिला शिक्षा दिली आहे, हो की नाही? तू माझी काळजी नको करूस असीम. आणि त्या बाईची सावली सुद्धा मी तुझ्यावर पडू देणार नाही, ओके? ताई, जर धनादादाने पेढा उडवला नसता ना तर मी पेढा खाल्ला असता. आणि मी पण देवा घरी गेलो असतो, माझ्या खऱ्या आईकडे. असीम असं नाही बोलायचं, असं नको विचार करूस बघू. आणि हे बघ, रडणं थांबव आधी. तू गुड बॉय आहेस की नाही? हे बघ, मी तुला शब्द देते, मी तुला कधीही सोडून जाणार नाही. मी तुला काहीही होऊ देणार नाही असीम, ओके? आता रडणं थांबव प्लीज. गुड बॉय. बरं मला सांग, तुला त्या ध्रुव बाळाची गोष्ट माहितीये? नाही माहित? बरं चल मी तुला सांगते. ही गोष्ट खूप वर्षापूर्वीची आहे. एक राजा होता आणि त्याला 2 राण्या होत्या. एक आवडती राणी होती आणि एक नावडती राणी होती. आवडत्या राणीचं नाव होतं सुरुची. ती तिच्या मुलांना घेऊन राजवाड्यात राहायची. आणि नावडत्या राणीचं नाव होतं सुनीती. पण ती तिच्या ध्रुव बाळाला घेऊन राजवाड्याच्या बाहेर एका खोलीत राहायची. एक दिवस ध्रुव बाळ त्याच्या मित्रांबरोबर खेळत असताना मित्रांनी त्याला चिडवता चिडवता विचारलं की तुझे बाबा कोण आहेत? ध्रुव बाळ धावत धावत त्याच्या आईकडे गेला आणि त्यांनी आईला विचारलं, आई माझे बाबा कोण आहेत ग? मग त्या राणीला सांगावं लागलं की त्या राजवाड्यातला जो राजा आहे ना ते तुझे खरे बाबा आहे. मग ध्रुव बाळ धावत धावत पळत पळत राजवाड्यात गेला आणि समोर तो राजा त्याच्या मांडीवर त्याच्या काही मुलांना घेऊन बसला होता, त्यांच्याशी खेळत होता. ध्रुव बाळाने राजाला विचारलं, तुम्ही माझे खरे बाबा आहात का? राजा म्हणाला, हो. आणि त्याने ध्रुव बाळाला उचलून घेतलं, त्याला गोंजारू लागला, त्याच्याशी खेळू लागला, त्याच्याशी प्रेमाने वागू लागला. तेवढ्यात तिथे आवडती राणी आली आणि तिने रागाने राजाला विचारलं की तुम्ही माझ्या मुलांना सोडून ध्रुवला का उचललंय? आणि तिने रागाने ध्रुवला राजाच्या मांडीवरून खाली ढकलून दिलं. ध्रुव बाळाला खूप खूप वाईट वाटलं. तो रडत रडत त्याच्या आईजवळ गेला आणि त्या राजवाड्यात झालेली सगळी हकीकत आपल्या आईला सांगून टाकली. यावर देवाची भक्ती हाच एक उपाय आहे. देवच आपली सगळी दुःख दूर करेल असं त्याची आई म्हणाली. ध्रुव बाळाने आईला विचारलं की हा देव कुठे राहतो? मला त्याला भेटायचंय. ध्रुव बाळाची आई म्हणाली की देव तर खूप लांब खूप घनदाट अशा जंगलात राहतो. ध्रुव बाळाने निश्चय केला की काहीही झालं तरी मी त्या देवाला भेटणारच. ध्रुव बाळाच्या आईने त्याला खूप समजावलं तरीही ध्रुव बाळ घनदाट अरण्यात निघून गेला. देवाला शोधता शोधता एक दिवशी ध्रुव बाळ थकून झाडाखाली बसला होता. तेव्हा तिथे नारद मुनी अवतरले. त्यांना ध्रुव बाळाकडून कळलं की त्याला देवाला भेटायचंय.
नारद मुनींनी त्याला एक मंत्र दिलं. त्या मंत्राच्या मदतीने ध्रुव बाळ कितीतरी दिवस घोर तपश्चर्या करत राहिला. आणि एक दिवस विष्णुदेव त्याला प्रसन्न झाले आणि त्याला म्हणाले, सांग सांग तुला काय हवंय. ध्रुव बाळाने काय मागितलं माहितीये असीम? 2 गोष्टी मागितल्या. पहिली गोष्ट, ध्रुव बाळाने त्याच्या आईसाठी सुख मागितलं. आणि दुसरी गोष्ट, आयुष्याच्या उत्तरार्धात देवा मला अशी जागा दे जिथून मला कोणीही खाली खेचू शकणार नाही. देव म्हणाले तथास्तु आणि तिथून निघून गेले. मग ध्रुव बाळाने अनेक वर्ष त्याच्याच राज्यात राज्य केलं. आणि नंतर देवाने त्याला अशा जागी स्थान दिलं जिथून ध्रुव बाळाला कधीही कोणीही खाली खेचू शकणार नाही. म्हणजे ताई, आपल्याला जो आकाशात ध्रुव तारा दिसतो तो तोच असतो? हो, तो तोच ध्रुव बाळ असतो. आणि असीम, बाप्पाच्या घरून तुझी आई पण तुला बघत असणार ना, हो की नाही? तू सुद्धा ध्रुव बाळासारखं चमकावस, मोठं व्हावस, असंच तुझ्या आईला वाटत असणार ना. मी तुझी आई तर नाही होऊ शकणार, पण मी तुला प्रॉमिस करते की मी तुला कधीही काहीही कमी पडू देणार नाही बाळा. माझ्या नजरेसमोरून मी तुला कधीही दूर करणार नाही. आय प्रॉमिस. माझ्या आयुष्यात तुझं स्थान ध्रुव बाळासारखं कायम अढळ राहील असीम. आय प्रॉमिस यू. असीम, तुझी ताई एकटीच नाही बरं का, हा धन्या दादा पण आहे तुझ्यासोबत. हा, अरे तू तर माझा फेवरेट आहेस दुर्योधन. हे यशोधन, दुर्योधन, यशोधन, दुर्योधन, यशोधन. यशोधन. बरं चला, तुला भूक लागली असेल ना, आपण बाहेर जाऊ, मस्त पैकी ते काहीतरी खाऊन येऊ. चल ये निवे, चल. हो, तुम्ही व्हा पुढे, मी आले. बर चल, हात धुवून घे पटकन, चल. मला असीम बद्दल मकरनशी बोलावं लागेल. अरे वा, बायकोचा फोन. हॅलो. शेवटी माझ्या बायकोला स्वतःहून माझी आठवण आलीच म्हणायची. खर तर मुद्दामच केला नव्हता फोन. म्हटलं बघूया माझ्या फुलपाखराला माझी आठवण येते की नाही ते. मला माहिती आहे का, माझ्या बायकोचं तिच्या नवऱ्यावर प्रचंड प्रेम आहे, हो की नाही? मकरन, मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. तुमच्याकडे वेळ आहे का? अगं, तुझ्यासाठी माझ्याकडे वेळच वेळ आहे. तुझं बोलणं ना दिवसभर ऐकू शकतो मी. मकरंद, माझं ऐकून तर घ्या. बोल ना, काय झालं? आज ऑफिस सुटल्यावर तुम्ही इथे येऊ शकता का? खरं तर मलाच भेटायला यायचं होतं, पण या पायामुळे मला येता येणार नाही. येऊ शकता? अगं आलोच. आणि हो, तू अजिबात स्वतःला त्रास नाही करून घ्यायचा. तुला वाटलं की लगेच एक फोन करायचा. बंदा हजर होगा. चल, मी निघतोच आता. आत्ता? आता माझ्या बायकोनी स्वतःहून भेटायला बोलवलंय म्हटल्यावर यावं तर लागणारच ना. हा, ये तन्हाई अब सही नहीं जाती, असं काहीच झालंय माझं. चल, निघतो मी. नाही नाही, आत्ता नको. म्हणजे मलाच आत्ता जमणार नाही. तुमचं ऑफिस झाल्यावर आपण भेटूया ना. म्हणजे आता ऑफिस सुटेपर्यंत तुझी वाट बघावी लागणार? आय कांट वेट टू सी यू डिअर. असो, निघतो ऑफिस सुटल्यावरच, तू म्हणशील तसं. ओके, बाय. बाय, सी यू. आज माझ्या बायकोनी स्वतःहून फोन करून का बोलवलं असेल? बहुतेक मकरनची जादू चढलीच म्हणायची. अभय, काय चाललंय तुमचं? मला खूप टेन्शन आलंय ग.
अगं ती बाई देविका नव्हती. देविकाची केस पुन्हा ओपन झाली आणि पोलिसांनी केसचा तपास पुन्हा सुरू केला तर अश्विनी तू काहीतरी कर ना. मला याच्यात अडकायचं नाही ग. तुला कळतंय ना मला मला जेलमध्ये नाही जायचंय ग. मी काय मुद्दा मग त्या बाईला उडवलं नाही. भय शांत व्हा. ती केस नाही ओपन होणार परत. भय नका टेन्शन घेऊ, मी आहे ना. काय खुसूर चाललेलं असतं का तुमच्या दोघांचं? आई, हा तुमचा मुलगा आणि ही तुमची सून. नवरा बायको आहोत की नाही आम्ही? हा, मग तुम्हाला का त्रास होतो एवढा? घ्या बाई, मला कशाला त्रास होईल? बोला तुम्ही नवरा बायको काय बोलताय ते. मग हसलात कशाला? ते मस्करी ग. त्या देशमुखांच्या घरात रोज उठून नाटकं चालली आहेत. त्यापेक्षा आपलं हस्त खेळतं घर बरं नाही का? बघितलंस ना आज त्या देशमुखांच्या घरात काय तमाशा झाला ते. बाई बाई केवढा हायदोस घातला त्या बाईने. कमाले बाई. कुठून त्या देविकाचा ऍक्सिडेंट होतो, कुठून तिची जुळी बहीण येते, ती तमाशा काय घालते. कठीण आहे बाई सगळं. बरं आहे बाई आपलं त्यांच्यासारखं नाही. हो ना. नाही ते काय, ते देशमुख ना सतत सस्पेन्स खेळ खेळत असतात. जाऊ दे बाई, आपल्याला काय करायचंय? आपण कशाला बोला, सगळ्यांचा आपल्यावर डोळा. आपण कशाला बोला असं म्हणत आई तुम्ही खूपच बोलता नाही. झालं तुझं बोलू. ही जीप चालवण्यापेक्षा ना जरा किचन मध्ये ये आणि सुरी चालव. आई, मला खूप काम आहेत ऑफिसची. तुम्ही जा. बघितलं, या मी पण कोणाला सांगतेय. मला पण काम आहेत भरपूर किचन मध्ये. या ना या. निवी, अगं काय हे, जावई बापूंना बोलवलं सांगितलं सुद्धा नाही मला. हो नाही आई, खरं तर मीच बाहेर आल्यावर फोन करायला पाहिजे होता निवेदिताला. सॉरी. अहो सॉरी काय जावई बापू, घर तुमचंच आहे, कधी या. आता आमच्या निवीने तुम्हाला खास बोलवून घेतलंय म्हणजे खासच कारण असणार नाही का? काय ग निवी, आठवण येत होती? हो आई. अहो चालायचंच. लग्न ठरलं ना माणसाचं की आपल्या जोडीदाराला भेटावं, बोलावं असं वाटतंच. तुम्ही बसा बोलत. हा, मी आलेच. असीम चल, ताईला आणि जावई बापूंना बोलायचंय. चल आपण बाहेर जाऊ. नाही, मी नाही जाणार. मला ताई बरोबर थांबायचंय. अरे असीम असं काय करतोयस? तुला कार्टून आवडतं की नाही? मी तुला टीव्ही लावून देऊ, तू टीव्ही बघा. चल. नाही, मी ताई बरोबरच थांबणार. असीम. आई, मी बोलते. एक मिनिट. असीम, मला आणि यांना ना खूप महत्वाचं काहीतरी बोलायचंय. तू थोडा वेळ कार्टून बघशील का? नाहीतर बघ, निहार दादा आल्यावर तू त्याची मॅच लावणार. तुला तेव्हा कार्टून बघता येणार नाही. मग आत्ता बघून घे ना कार्टून. हो, मला कार्टून बघायचंय. चल जा, बघ जा. अरे असीम थांब. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. अरे घे घे ना असीम. अरे ते देत होते ना चॉकलेट तुला. सॉरी, तो जरा चिडलाय. त्याचा मूड बरोबर नाहीये. पण असा कसा वागू शकतो तो? मोठ्यांशी कसं वागायचं शिकवलं नाही त्याला? हा म्हणजे लहान आहे तो, मी समजूच शकतो. चॉकलेटच देत होतो ना. राहू दे ना उघडाच. आई येणारच आहे ना. निवेदिता, आज मी खूप खुश आहे. म्हणजे एरवी तू मी आल्यावर असीमला आत बोलवून घेतेस आणि आज चक्क बाहेर जायला सांगितलंस. माझ्या बायकोला एवढं काय महत्वाचं बोलायचंय माझ्याशी की आई म्हणाल्या तसं
खरंच माझी इतकी आठवण येत होती. नाही ते म्हणजे तसं नाहीये. आय मीन टू से की मला महत्वाचंच बोलायचं आहे, हेच कारण आहे. मकरंद, मला तुमच्याकडून काहीतरी हवंय. अगं बोल फक्त, काय हवंय तुला माझ्याकडून? तू फक्त शब्द टाकायचा आणि मी तो पाळायचा. हे बघा, मी जे तुमच्याकडे मागणार आहे ते योग्य आहे की नाही मला माहित नाही, पण माझ्याकडे आता दुसरा पर्याय नाहीये. जर आपलं लग्न होणार असेल. असेल? अगं होणारच आहे आपलं लग्न, ठरलंय सगळं. हो, तेच म्हणायचंय मला. म्हणजे मी आता स्पष्टच बोलते. हा, मकरंद, आपलं लग्न झाल्यावर असीम माझ्यासोबत तुमच्या घरी राहील कायमचा. आणि मी या एका अटीवरच तुमच्याशी लग्न करीन, अन्यथा नाही. अगं एवढंच ना? केवढा घाबरलो होतो मी. तू अचानक जर लग्न झालं तर वगैरे म्हणायला लागलीस. आणि म्हणजे तुम्हाला माझी अट मान्य आहे? अगं अर्थात. हे बघ निवेदिता, तू माझी बायको होणार आहेस. जे जे तुझं आहे ना ते सगळं आता माझंही होणार आहे. तुझ्या सगळ्या सुखदुःखात आता मी भागीदार असणार आहे. खरं बोलताय ना तुम्ही? अगं हो, मी समजू शकतो ग. त्या बिचाऱ्याला आई नाहीये ना, म्हणून त्याला सांभाळण्याची जबाबदारी घेतेस तू, हो ना? आणि तो आपल्या घरी आलाच तर आपल्या लग्नाआधीच एक छोटा पाहुणा खेळेल नाही का घरात? त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस. तुला वाटतंय ना असीमने आपल्यासोबत यावं, तू म्हणशील तसंच होईल. थँक्यू सो मच मकरंद. अगं थँक्यू कशाला म्हणतेस? तुला बोललो ना मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. तू खुश आहेस ना? खूप. मला ह्याच गोष्टीचं खूप टेन्शन होतं. मकरंद, मी असीमला सोडून नाही राहू शकणार. आणि तुम्ही हो म्हणताय ह्यासाठी तुमचे खरंच खूप खूप आभार. थँक्यू सो मच. अगं हो, बास झालं आभार प्रदर्शन. तू आराम कर, मी आहे बाहेर. काळजी घे. तुम्ही या ना जावई बापू. जावई बापू, मला बोलायचं हो थोडं तुमच्याशी. बोलू का? हो आई, तुम्ही परमिशन कसली मागताय? तुम्ही आदेश सोडायचा आणि मी तो पाळायचा. बोला ना, काय झालं? जावई बापू, डॉक्टरांनी सांगितलंय निवीचं प्लास्टर अजून 1 महिन्यानंतर निघेल. काय? 1 महिना? हो जावई बापू. म्हणजे एवढे दिवस कसं काय थांबणार ना आपण? म्हणजे खूप उशीर होईल हो. मला काय वाटतंय माहितीये का, आपण लग्न उरकून टाकू. म्हणजे निवी आहे ना, ती खुर्चीवर किंवा सोफ्यावर बसून विधी करू शकेल. आई, अगदी मनातलं बोललात माझ्या. मी कधीपासून तुम्हाला हेच तर सांगत होतो की आपण लवकरात लवकर लग्न आटपून घेऊया. म्हणजे जशी आपण एंगेजमेंट उरकली तसंच आपण लग्नही करूच शकतो की. हा, आता मला मान्य आहे की विधींचाही मान ठेवायला हवा, पण आई म्हणतात ना, एकदा का उशीर झाला ना की मग संकट येतच राहतात. म्हणजे निवेदिताची काही हरकत नसेल तर माझी तर काहीच हरकत नाहीये. उरकून टाकू आपण. अगदी बरोबर बोललात जावई बापू. आधीच निवीच्या पायामुळे एक संकट आलंय घरात, अजून नको यायला. म्हणजे समजलो नाही मी. जावई बापू, मी असीम बद्दल बोलते. हे बघा, मी तुम्हाला दिलेलं वचन मला चांगलंच लक्षात आहे.
तुम्हाला तुमचं वचन लक्षात आहे हे ऐकून बरं वाटलं. हो जावई बापू, असीमची जबाबदारी ही माझी आहे, तुमची किंवा निवीची नाही. मगाशी निवी तुम्हाला जे काही म्हणाली ते मी सगळं ऐकलंय. तुम्ही तिचं मन राखायला हो हो केलं तो. जावई बापू, मी असीमला हॉस्टेलमध्ये टाकणार आहे. फक्त हे मी कुणाला बोलले नाही हो जावई बापू. एक विनंती, तुम्ही ही गोष्ट कुणालाच बोलू नका आणि निवीला तर नकोच नको. ती लग्नात मोडता घालेल हो. अहो आई, तुम्ही विनंती कशाला करताय? माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही तुमचा शब्द नक्की पाळणार. हो आणि डोंट वरी, मी निवेदिताला काही बोलत नाही. जावई बापू, मी खरंच खूप भाग्यवान आहे. तुमच्यासारखा जावई मला मिळाला. अहो आई, मी पण खरंच भाग्यवान आहे. मला निवेदितासारखी संस्कारी बायको मिळाली, तुमच्यासारखी सासूबाई मिळाली. अजून काय हवं? काय जावई बापू, आपल्याला लग्नाची तयारी आता लवकरात लवकर करायला हवी. उद्यापासूनच अगदी. हो, उद्यापासून? 2-4 दिवसात करायचं ना लग्न. मग आत्तापासूनच तयारीला लागायला लागेल. हो नक्की. आई, तुम्ही तर माझं काम आणखीनच सोपं करून ठेवलं. माझ्या आणि निवेदिताच्या मिलनाची घडी तुम्ही अगदीच 2 दिवसांवर आणून ठेवली. तो